चंद्रभागे तिरी उभा मंदिरी, तो पहा विठेवरी. जय जय विठ्ठल जय हरी, जय जय विठ्ठल जय हरी. रामकृष्ण हरी मंडळी, मी चंद्रशेखर गांगण या चित्रफितीच्या माध्यमातून तुम्हाला घेऊन आलो आहे कोट्यावधी हिंदू भक्तांचं व महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या या भूमीत म्हणजेच पंढरपुरात. पंढरपूर हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीच्या काठी वसलेलं एक प्रमुख तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी श्री विठ्ठल आणि रुक्मिणीचे पवित्र स्थान आहे. दरवर्षी आषाढ आणि कार्तिकी महिन्यात महाराष्ट्रातून लाखो भाविक टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानबा तुकाराम असा घोष करत पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनास येतात. त्यामुळे याला महाराष्ट्राचे कुलदैवत आणि दक्षिण काशी म्हणून देखील ओळखले जाते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्या पालख्यांसह सुरू होणारी वारी म्हणजे असीम श्रद्धेचा उत्सव. पंढरपुरातून वाहणाऱ्या या भीमा नदीला चंद्रभागेचे रूप प्राप्त होते, कारण ती येथे चंद्राच्या कोरीप्रमाणे वळण घेत वाहते. मी सपत्नीक पंढरपुरात पहिल्यांदाच आलो आहोत आणि आम्ही आता याच चंद्रभागेच्या नदीत होडीने सफर करण्याचा आनंद घेत आहोत. चंद्रभागा नदीच्या पलीकडच्या तीरावर इस्कॉन ट्रस्टने बांधलेला हा सुंदर प्रभुपाद घाट. चंद्रभागा नदीतून होडीतून सफर करण्याचा आनंद घेतल्यानंतर आम्ही आलो पंढरपूरपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या गोपाळपूर येथील गोवर्धन टेकडीवर असलेल्या श्री गोपाळकृष्ण मंदिराकडे. मंदिराभोवती भक्कम तटबंदी असून मंदिरात जाण्यासाठी दगडाच्या प्रशस्त पायऱ्या आहेत. या मंदिरात गोपाळकृष्णाची सुंदर मूर्ती, संत जनाबाईचा संसार व तिने जात्यावर दळण दळताना ज्या ओव्या व अभंग रचले ते जाते, ताक घुसळण्याचा गाडा, एका छोट्याशा भूमिगत जागेत संत जनाबाईला दिलेली गोधडी व रुक्मिणी व तिचे आई वडील यांचे आपल्याला दर्शन घेता येते. मंदिरात चित्रीकरणास बंदी असल्यामुळे मंदिराच्या बाहेर असलेल्या रसवंती गृहाच्या बाजूलाच असलेल्या छोट्या स्टुडिओत थोडे चित्रीकरण करून आम्ही निघालो भीमा नदीत असलेल्या विष्णुपद तीर्थस्थळाकडे. एका ग्रंथातील संदर्भानुसार श्रीकृष्णाच्या अधिक राधाप्रेमामुळे रुक्मिणी देवी द्वारका सोडून भीमा नदीच्या काठावरील दिंडीरा वनात आल्या. रुक्मिणीचे मन वळविण्यासाठी भगवान श्रीकृष्ण दिंडीरा वनात आले असता गायी व लहान गोपाळांना पाहिले. त्यांना लहानपणीच्या लीला आठवल्या व भगवान श्रीकृष्ण या ठिकाणी गायी व गोपाळांबरोबर खेळले. त्यामुळे दगडांवर भगवान श्रीकृष्णाचे चरणकमल व गायांच्या खुरांचे ठसे उमटले गेले. याच दरम्यान त्यांची भक्त पुंडलिकाशी देखील भेट झाली, ज्यामुळे भगवान श्रीकृष्ण पंढरपुरात श्री विठ्ठल म्हणून स्थायिक झाले. पूर्णपणे दगडाने बांधलेल्या या मंदिराच्या एका घुमटाकार छताच्या आतमध्ये छोट्या पक्ष्यांनी मातीच्या मडक्यासारखी बांधलेली अनेक घरे आपले लक्ष वेधून घेतात.
नारद मुनींना समर्पित असलेले हे भीमा नदीतील एकमेव श्री नारद मुनींचे मंदिर. म्हणजे पाण्यातूनच जाऊ आपण श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून साधारण 2 किलोमीटर अंतरावर असलेला हा कैकाडी महाराजांचा मठ. या मठात रामायण, महाभारत आणि इतर हिंदू पुराणातील कथा शिल्प स्वरूपात मांडल्या आहेत. मठात कैकाडी महाराजांचे समाधीस्थान असून महान भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे अनेक देखावे आहेत. पंढरपूर येथील शिवाजी चौकात असलेला हा गजानन महाराजांचा मठ 8.5 एकर परिसरात वसलेलं एक शांत, स्वच्छ आणि भव्य तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी अत्यंत माफक दरात स्वच्छ भक्त निवास, 24 तास मोफत महाप्रसादाची सोय आहे. श्री संत गजानन महाराजांचे हे मंदिर पूर्णपणे संगमरवरी दगडाचे असून हे मंदिर उत्कृष्ट स्थापत्य कलेचा एक उत्तम नमुना आहे. चंद्रभागा नदीच्या काठावर असलेलं हे पुंडलिकाचं मंदिर. पुंडलिकाचं प्रथम दर्शन घेऊन मगच विठ्ठलाचं दर्शन घ्यावे अशी ही तिली प्रथा आहे. चला तर आपण प्रथम विठ्ठल भक्त पुंडलिकाचं दर्शन घेऊया. भक्त पुंडलिकाच्या बाबतीत या ठिकाणी एक आख्यायिका सांगितली जाते. पांडुरंग भक्त पुंडलिक आपल्या मात्यापित्यांच्या अखंड सेवा आणि त्यांच्या प्रती असलेल्या निस्सीम प्रेमाने भगवान कृष्ण पुंडलिकाला भेटायला आले. आपल्या मात्यापित्यांच्या सेवेत मग्न असलेल्या पुंडलिकाने कृष्णाला वीट फेकून त्या विटेवर उभा राहून वाट पाहण्यास सांगितले आणि पुंडलिक आपल्या मात्यापित्यांच्या अखंड सेवेत मग्न झाले. पुंडलिकाच्या या भक्तीने आजही श्रीकृष्ण त्यावेळी ज्या स्थितीत म्हणजेच कमरेवर हात ठेवून उभे राहिले त्याच रूपात पंढरपुरात विराजमान झाले. विटेवरी उभा म्हणून श्री विठ्ठल नावाने ओळखले जाऊ लागले. आजही ते आपले हात कमरेवर ठेवून युगे 28 विटेवरी उभे आहेत. भक्त पुंडलिकाचे दर्शन घेऊन विठ्ठल मंदिराकडे जाताना डाव्या बाजूला असलेले हे द्वारकाधीश मंदिर.
रामकृष्ण हरी. मंडळी, आता आपण आलो आहोत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून, ज्याला महादरवाजा देखील म्हणतात. त्याच्या बाजूला असलेली ही संत चोखामेळाची समाधी. संत चोखामेळा समाधीचे दर्शन घेऊन येतो ते संत नामदेवाच्या समाधीकडे. समाधी करून मंदिरात प्रवेश करणाऱ्या पायऱ्यांना नामदेवाची पायरी म्हणून ओळखले जाते. महादरवाजाच्या डाव्या बाजूला श्री विठ्ठलाचे मुखदर्शन घेण्यासाठीचा हा मार्ग. चरण दर्शनासाठीची ही परिक्रमा इमारत. येथून श्री विठ्ठलाच्या चरण दर्शनासाठी रांग लावावी लागते. तर मित्रांनो, सपत्नीक विठ्ठलाचं दर्शन झालं, परंतु आतमध्ये चित्रीकरणास बंदी असल्यामुळे तुम्हाला मी विठ्ठलाचं माझ्या चित्रीफितीच्या माध्यमातून दर्शन दाखवू शकत नाही. का जवळजवळ 3 ते 4 तास आम्हाला दर्शनाच्या रांगेत गेले, पण छान दर्शन आम्हाला झालं. रात्री दिव्यांच्या रोषणाईने लखलखणारा हा मंदिराचा परिसर. खरंच मंडळी, श्री विठ्ठल मंदिर केवळ भक्तीचे केंद्र नाही, तर स्थापत्यशैलीचा अद्वितीय नमुना आहे. मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच नामदेव दरवाजा, ज्याला महाद्वार देखील म्हणतात. मंदिरात प्रवेश करण्याआधी संत नामदेव, संत चोखामेळा यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होण्याची प्रथा आहे. ही ठिकाणे भक्ती चळवळीच्या महान संतांच्या पुण्यस्मृतींना उजाळा देतात. गर्भगृहातील सावळ्या विठ्ठलाची काळ्या दगडात कोरलेली व पवित्र अलंकारांनी सुशोभित केलेली मूर्ती आपल्याला अनोखा आध्यात्मिक आनंद देऊन जाते. खरंच सावळे सुंदर मनोहर रूप पाहताना काळ थांबतो आणि मन विठुरायाच्या भक्तीत रंगून जाते. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.